मला बोर होतंय. काय तुम्हीही असेच म्हणता का? किंवा तुमच्या घरातली मुलं सतत असंच म्हणतात का? हो ना. आजकाल तर घराघरात हाच डायलॉग ऐकू येतो, मला बोर होतंय. पण या बोर शब्दाचा खराखुरा अर्थ माहितीये का? नमनला तो एक दिवस समजला आणि मग त्याचं आयुष्यच बदललं. तुम्हालाही शोधायचंय का कंटाळ्यामागचं गुपित? चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट, मला बोर होतंय. रविवारची सकाळ होती. शहरातील एका सोसायटीत 10 वर्षांचा नमन बाल्कनीत बसून मोबाईलवर काहीतरी पाहत होता. पण चेहरा मात्र वैतागलेला. नमन आईला म्हणाला, आई, काहीच मजा नाही येते ग, मला बोर होतंय. आईने स्वयंपाकघरातूनच उत्तर दिलं, गेम खेळून झाला, व्हिडिओ बघून झाला, तरी सुद्धा बोर. नमन म्हणतो, हो ग, सारखं सारखं तेच तेच करून बोर होतंय. आई थोडी हसली आणि म्हणाली, तू आजोबांसोबत गप्पा का नाही मारत? बघ बरं, कदाचित ते तुझ्या कंटाळ्यावर काही उपाय देतील. शरद आजोबा, नमनच्या आईचे वडील, काही दिवसांसाठी त्यांच्या घरी आले होते. त्यांची एक सवय होती, सकाळी चहा पिताना जुनी पुस्तकं, वह्या आणि खूप जुन्या आठवणी उघडायच्या. नमन त्यांच्या खोलीत गेला. आजोबा, काय करत आहात तुम्ही? मला खूप कंटाळा आलाय. आजोबा हसले आणि म्हणाले, कंटाळा म्हणजे काय माहितीये? आपल्या मनातलं काहीतरी वेगळं करू म्हणणारा आवाज. आमच्या वेळी मोबाईल नव्हता, पण तरी मजा यायची, कारण कंटाळा आला की आम्ही शोध घ्यायचो. काय करू, काय बनवू, काय वेगळं सुचेल. तेवढ्यात त्यांनी एक जुनी वही उघडली. आज स्केचेस होती. घरच्या बाटल्यांपासून बनवलेला झिरझिरीत स्पीकर, टूथपेस्टचे खोके आणि काड्यापेटीच्या काड्यांनी बनवलेला ट्रक आणि एक चित्र, झोपडीच्या खिडकीतून दिसणारी स्वप्नांची दुनिया. आजोबा म्हणाले, हे सगळं आम्ही कंटाळा आला की केलं, कारण कंटाळा म्हणजे कल्पनांचं दार उघडणारा आवाज असतो. दुसऱ्या दिवशी नमनने एक निर्णय घेतला. आज मोबाईल नाही, टीव्ही नाही, फक्त मी आणि माझं मन. तो बाल्कनीत गेला. पावसाची हलकी झुळूक होती. समोरच्या इमारतीत छोटी मुलं खेळत होती. एका बाल्कनीत आजी झाडं लावत होती. खाली कबुतरं दाणे खात होती. सगळं काही नवीन वाटायला लागलं. त्याने लगेच एक ड्रॉइंग बुक उघडली. पेन्सिल, स्केचपेन आणि चित्र काढू लागला. आपली सोसायटी, कट्टे, गच्ची, खिडक्या आणि माणसांच्या गमती जमती. दुपारी आजोबांनी एक जुना रेडिओ बॉक्स दिला. हे गे, चालतोय का बघ. नमनने तो उघडला. आत वायर, सर्किट, स्पीकर, बटणं. कसा बसा तो स्पीकर काढला आणि फक्त ऑब्झर्वेशन वापरून तो स्पीकर चालू केला. संध्याकाळी नमन सोसायटीत गेला. मित्रमैत्रिणी मोबाईल घेऊनच आलेले, नेहमीसारखंच. आज मी पूर्ण दिवस मोबाईल न वापरता घालवलाय. सगळे चकित झाले आणि म्हणाले, काय, काही फेकू नकोस. नमन म्हणाला, नाही, उलट मी एक चित्र काढलंय आणि एक स्पीकर दुरुस्त केलाय. त्याने दाखवलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य. नमन म्हणाला, आणि माझ्याकडे एक प्लॅन आहे, बोर हटाओ क्लब. क्लब? हो, दर रविवारी 1 तास मोबाईल बाजूला. आपण आपलं स्वतःचं काहीतरी बनवायचं, शोधायचं. सगळे थोडे संकोचले, मग म्हणाले, ठीक आहे, ट्राय करूया. पहिल्या रविवारचं चॅलेंज होतं, तुम्हीच तयार करायचं एक भन्नाट गेम, पण मोबाईल शिवाय. रिया आली. तिने खुर्च्या, टॉवेल्स, टेबल वापरून बनवलं मिनी ॲडव्हेंचर कोर्स, जिथून वाकत, उड्या मारत, सगळ्यांना वाट काढत पुढे जायचं लागायचं. वीरने बाटल्यांनी बोलिंग गेम तयार केला. नमनने बनवलं छोटं फ्लिप बुक, चित्र हलवल्यावर चालणारी गोष्ट. सगळे भारावले. कोणालाही मोबाईलची आठवणही नाही झाली. सगळे म्हणाले, पुन्हा करायचं. काही दिवसांनी नमनला शाळेत क्रिएटिव्ह फ्रायडे या टॉपिकवर स्पीच द्यायचं होतं. तो स्टेजवर गेला. सगळे बघत होते. त्याने माईक हातात घेतला आणि म्हणाला, मी आधीसारखंच म्हणायचो, मला बोर होतंय. पण आता मला समजतं, कंटाळा म्हणजे आतून आलेला आवाज असतो, जो म्हणतो, चल काहीतरी नवीन कर.
आता आम्ही दर रविवारी मोबाईल बाजूला ठेवतो. आम्ही स्वतःचे गेम बनवतो, चित्र काढतो, काहीतरी वेगळं करतो आणि आता बोर होत नाही. उलट वेळ कमी पडतो. कंटाळा आता माझा शत्रू नाही, तो माझा इमॅजिनेशन चालू करणारा स्विच झालाय. शाळेत टाळ्यांचा कडकडाट झाला. काही आठवड्यांनी आजोबा परत गावी गेले. नमनला त्यांनी एक चिठ्ठी पाठवली. प्रिय नमन, तू स्वतः बदललास आणि इतर मुलांनाही बदलायला शिकवलंस. कंटाळ्याशी मैत्री करणं म्हणजेच खरी शिकवण. मोबाईलशिवाय तू आनंद शोधलास. म्हणूनच तू स्मार्टफोनशिवाय सुद्धा स्मार्ट आहेस. तुझे आजोबा. नमनने मोबाईल बाजूला ठेवला, पेन्सिल घेतली आणि नवीन चित्र काढायला बसला. माझं स्वप्नांचं शहर, बोर होत नसणारच जग. शिकवण: कंटाळा म्हणजे आळशीपणाचं लक्षण नाही. कधीकधी तो तुमचं मन तुम्हाला नवीन काही करायला हाक देतंय, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच मला बोर होतंय या वाक्यापासून एक धम्माल जग सुरू होऊ शकतं. फक्त तुम्ही त्यात उडी घ्यायची. काय तुमच्या घरात देखील सेम स्टोरी आहे ना? कॉमेंट करून नक्की कळवाल. आणि आत्ता जर कोणी म्हणालं मला बोर होतंय, तर त्यांना ही गोष्ट बघायला लावाल. इतक्या भन्नाट कल्पनेसाठी एक लाईक तर हवंच ना? गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपण सगळे मिळून घडवू बोर होत नसणारं जग. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां. तुमच्या खास मंडळींना देखील चॅनल आवर्जून सबस्क्राईब करायला सांगाल. क्लिक करा बेल आयकनवर, म्हणजे नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. पुढच्या गोष्टी असणार आहेत अजूनच हटके, अजूनच खास.